हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मटार कटलेट. तर त्यासाठी मी 1 कप हिरवा वाटाणा घेतलेला आहे, बॉईल करून घेतलेला आहे. तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेतोय. याला आपण मॅश करून घेऊया. मी पॅटेटो मॅशरने मॅश करत आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, माझ्याकडून याच्यामध्ये मॅश झाले नाही. तर आता मी मिक्सरच्या जारला लावून याच्या जाडसर अशी भरड करून घेणार आहे वाटाण्याची. तर आता मी बटाटे मॅश करत आहे अशा प्रकारे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेले आहे बटाटे. आता आपण वाटाणे मी मिक्सरच्या जारला लावून जाडसर भरड करून घेतलेली आहे. काढून घेऊया, कारण मी सकाळी उकडून ठेवलेले वाटाणे आणि बटाटे, तर त्यामुळे ते जरा कडक झालेले आहेत. आता मी मिक्सरच्या जारला हे 1 कप छोटा कप मी हा कॉर्न्स घेतलेला आहे. यालाही जाडसर भरड करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी जाडसर भरड करून घेतलेली आहे कॉर्नची. नाहीतर ते अख्खे राहिले तर ते तडकतात आणि आपले काही इजा होऊ शकते. त्यामुळे ते आपल्याला बारीक चॉप करून घ्यायची असते, नाहीतर मिक्सरच्या जारला लावून आपली कडक अशी करून घ्यायचे असतात. त्यामुळे ते फुटत नाही, नाहीतर ते फुटतात. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी भरड करून घेतलेली आहे. मी आता 1 कप शिमला मिर्च घालत आहे. 1 कप मी एक लहान साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो घालत आहे. त्यामध्ये एक छोटासा गाजर मी ग्रेट करून घेतलेला आहे, तो घालत आहे. आता यामध्ये काही बेसिकचे मसाले घालणार आहोत. अख्खे धणे 1 चमचा, ओवा अर्धा चमचा, आमसूल पावडर 1 चमचा, काळे मीठ पाव चमचा, घरगुती लाल तिखट, पावभाजी मसाला 1 चमचा, घरगुती लाल तिखट 1 चमचा, काळी मिरी पाव चमचा, हळद पावडर चिमूटभर घेतलेली आहे, जिरे घेतलेलं आहे, हिंग घेतलेला आहे. हे सर्व ड्राय मसाले यामध्ये घालून घेऊया, मिक्स करूया. एकजीव होईपर्यंत आपल्याला चांगले मिक्स करायचे आहे. बघू शकता आपण, 1 कप मी पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहे. आता आपल्याला हाताने जरासे क्रश करून घ्यायचे आहे अशा प्रकारे. आता हे सर्व आपण यामध्ये घालून घेऊया. ह्याला तुम्ही पोहा कटलेटही बोलू शकता, मटार कटलेटही बोलू शकता, व्हेज मटर कटलेटही बोलू शकता. अशा प्रकारचे हे आपण कटलेट बनवत आहोत. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी मिक्स करत आहे. आता यात घालूया थोडीशी कोथिंबीर. एकजीव करून घेऊया. आता यात घालणार आहोत चवीनुसार मीठ. बघू शकता आपण, यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे. एकजीव करून घेऊया.
आपली मुले भाज्या खात नाही, तर अशा प्रकारचे आपण कटलेटसारखे, भजीसारखे काहीतरी वेगळे असे बनवले म्हणजे मुले खातात. तर त्यामुळे असे आपण याचे कटलेट बनवत आहोत. आता यात लास्ट इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे 2 चमचे डाळीचं पीठ. तर मी हे 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेले आहे. आता हे सर्व एकत्र करून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया. याच्यामुळे छान बाइंडिंग येईल आणि याच्या स्वादात फरक पडेल. अशा प्रकारे मी 2 चमचे बेसन पीठ घातलेले आहे. मिक्स करून घेऊया चांगल्यापैकी. तर बघा तर फ्रेंड्स, आपले मी हात धुवून स्वच्छ केलेले आहे. हाताला थोडेसे तेल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे कटलेट बनवूया. तुम्ही कुठच्याही आकाराचे बनवू शकता, गोल, चौकोन. मी अशा प्रकारचे कटलेट बनवत आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे ओव्हल शेपमध्ये बनवत आहे, कारण ओव्हल शेपमध्ये जरा छान दिसतात. बघा तर फ्रेंड, अशा प्रकारे मी ओव्हल शेपमध्ये बनवत आहे. असे छोटे छोटेसेच बनवायचे आहे. तर मी असे सर्व बनवून घेते. बघा तर फ्रेंड्स, इतके आपले कटलेट बनवून तयार झालेले आहेत. एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. बघू शकता आपण. आपल्याला थोडेसे तेल तापून देऊया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपले तेल तापलेले आहे. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. थोडे थोडेच घाला. आपल्याला पलटवताही आले पाहिजे. अशा प्रकारे मी 5 घातलेले आहे. अशा प्रकारे मी तळून घेत आहे. तर बघा तर फ्रेंड्स, एक बाजूने उलटवलेली आहे. अशा प्रकारे आपण तळत आहोत. आता हे असेच चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे. हाय कधी लो करून असं आपल्याला तळून घ्यायचे आहे, कारण आतपर्यंत शिकले पाहिजे. अशा प्रकारे आपण तळून घेतोय. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले कटलेट तळून झालेले आहेत. अशा प्रकारे मी तळून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळून घेतलेले आहे. तर आता आपण काढूयात. अशा प्रकारे मी काढून घेत आहे. गॅस बंद करूया. खूप छानसे कटलेट बनलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे मी कटलेट बनवलेले आहे. तर तुम्हाला जवळून दाखवते. खूप सुंदर आणि छानसे कटलेट बनलेले आहे. आपले पोहा कटलेट, वाटाणा, हिरवा वाटाणा कटलेट, अशा प्रकारचे मी कटलेट बनवलेले आहे. बाहेरून क्रिस्पी आहे. आवाज ऐकू शकता आपण. अशा प्रकारे क्रिस्पी बनलेले आहेत. सर्वांसाठी वेज कटलेट अशा प्रकारचे बनवलेले आहेत. तर मुलं भाजी खात नाही, त्यामुळे अशा कटलेटचा प्रकार बनवून मुलांना देऊ शकता आणि मुले त्यांच्या पोटात जाईल अशा प्रकारची वेज कटलेट मी बनवलेले आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.